महेश चव्हाण यांच्या संबंधित या प्रकरणाबद्दल काय सांगाल? ह्या प्रकरणामध्ये कालपासून आजपर्यंत आमच्या कानावर सुद्धा गोष्टी नव्हती. आत्ता प्रेत आल्यानंतर आम्हाला समजलं की हे प्रेत अशा वडखेल गावातला आहे. त्यांचं म्हणणं आहे की यश कन्स्ट्रक्शन टिप्परनं हे घटना झाली, पण आमचं असं म्हणणं आहे की असं टिप्परचा क्रमांक सांगावं, असं बिगर कामाचे आरोप करू नयेत. एक तर एवढी पब्लिक आहे, 400-500 लोक आहेत. आमच्या टिप्परनं झाला असेल, एकेतरी व्यक्तीने सांगावं की ह्या नंबरची गाडी होती. पण अद्यापपर्यंत त्यांनी या ठिकाणावरून बॉडी उचललेली नाही. आणखी इथं संख्या जास्त मोठ्या प्रमाणात जमत असल्यामुळं या ठिकाणी यश कन्स्ट्रक्शनची इमेज ला पण नाही, जाणून बुजून हे असं त्रास देणं चालू आहे. आता हे पोलीसवाले आहेत, त्यांचं काम आहे तपास करून कारवाई करणं. आता एवढी पब्लिक आहे, पब्लिकमध्ये कुणालाच माहीत नाही की यशची गाडी होती का बाहेरची गाडी होती का कुठली गाडी होती. ह्यांच्याकडे कुठलाच प्रूफ नाही की यशच्या गाडीने झालंय. आतापर्यंत पोलिसांकडून काय माहिती भेटली तुम्हाला? पोलीसवाले ते तपास चालू आहे, तपास करून ते कारवाई करतील. याची असेल बाहेरची असेल, पूर्ण तपास झाल्याशिवाय ते त्या कारवाई संदर्भात तुमची काय भूमिका राहील? आमची भूमिका आहे ना की आमची गाडी असेल, तपास करून आमची गाडी निघाली, आमच्यावर कारवाई करा. गाडी नसेल तर तपास करा. आता ह्याच्यावरनं मांडेकल मानवरवरनं कमीत कमी 50-70 टिप्पर चालते तिथून दररोज. आता टिप्पर आमचंच कसं, दुसरे टिप्पर आहेत, रेल्वेवाल्याची कंपनी आहे, दुसरे क्रेशर आहेत, अजून त्या रेल्वेचं पलीकडचं पुलाचे काम चालू आहे, तिथून बरेच टिप्पर चालतात. आमचंच कसं टिप्पर, आधी पहिले तपास करा, त्याच्यानंतर आमच्यावर आरोप करा ना. बिगर तपास करतात, डायरेक्ट आमच्यावर आरोप करतात.